तुम्ही फक्त गडकरींनी बांधलेला रोड बद्दल म्हणताय, जो फडणवीसांनी बांधला समृद्धी महामार्ग, तोही 700 किलोमीटरवर 75,000 कोटी, म्हणजे त्याचा तरी काय किलोमीटरचा रेट पडला? तो 100-125. असं आहे की आम्ही कॅगच्या रिपोर्टची वाट पाहतोय. काँग्रेस आहे, काँग्रेसनी अद्वा आरोप करण्यापेक्षा तो रोड बनत असताना त्या रोडचे काही पॅरामीटर्स असतात, काही SOPs असतात की दृष्टी ब्रेक होते, हिप्नॉसिस होतो, म्हणजे समोरचं काही दिसत नाही, ऍक्सिडेंट होतात, अशा ह्याच्यात जे काही आपण गोष्टी प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे होत्या त्या प्रिकॉशन्स घेतल्या नाही. आणि किती लोक मेलीत मी तुम्हाला सांगतो. हे इतके निर्दयी आणि क्रूर लोक आहे. ज्यावेळेस 25 लोक मेलीत, आपल्याला कल्पना, बसमध्ये जळून त्यावेळेस हे शपथविधी घेत होते. त्यांचा अंत्यसंस्कार बुलढाण्यात सुरू होता, सगळ्यांचा एकाच ठिकाणी. आणि हे अजित पवार जे आहे, हे सरकारमधनं डिफेक्ट, इथून NCP मधनं डिफेक्ट होऊन हे लोक शपथविधी करत होते. एक दिवस सुद्धा यांनी वाढवला नाही. म्हणजे यांची संवेदनाहीन लोक आहे हे. आता समृद्धी महामार्गाचं हे असताना आता यांनी आता एक नवीन शक्ती पीठ मार्ग काढताय गोव्याला जाण्यासाठी लोकांना. आता गोव्यात कोणतं शक्तीपीठ आहे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. नाही, तुम्हाला असं वाटत नाही का की हे जे रस्ते झाले समृद्धी महामार्ग, ज्या रस्त्यावर 40 किलोमीटरला समजा एंट्री एक्झिट आहे, गावातला मनुष्य त्याच्यावर चढू शकत नाही, ट्रॅक्टर जाऊ शकत नाही, त्याच्यावर लिहिलेलं आहे सर्व, कुठली जनावर किंवा बुलेट कार जाऊ शकत नाही. हे म्हणतात की तो मार्ग जो आहे, आम्ही हा समृद्धी मार्ग शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी बनवला. तो शेतकरी इकडचा तिकडे जाऊ शकत नाही, तिकडचा मधून इकडे येऊ शकत नाही, या शेतातलं पाणी त्या शेतात देऊ शकत नाही तिकडे. असं असताना समृद्धी मार्ग जो आहे, अनेक लोक या संदर्भात असं म्हणतात की समृद्धी मार्ग नाही तर दुर्बुद्धी मार्ग आहे. असं आहे की तुमची आमची शेतकरी संकल्पना शेतामध्ये राबणाऱ्या शेतकऱ्याबद्दल आहे. त्यांची शेतकऱ्याची संकल्पना अदानीची आहे. मोठे मोठे गोडाऊन बांधायला भेटतील ना त्याच्या बाजूला, शेतकऱ्यांचा माल घेतील, तिथे डंप करतील, मग नंतर त्याचं MCDX वर खेळ करतील आणि 1 रुपयाचे 5 रुपये करतील. शेतकऱ्याला 1 रुपयाचा 10 पैसे भेटणार नाही. असं काही लोक म्हणतात की हा समृद्धी मार्ग जे आहे म्हणायला, परंतु हा याच्यासाठी आहे की गडचिरोलीचं जे हे आहे खनिज आहे ते मुंबई बंदरामार्गे पाठवणे, किंवा मग तिथं समजा काही प्रॉब्लेम आला तर मग अजून दुसरं बंदर असावं, म्हणून हा त्यांनी गोवा मार्ग काढलाय नवीन शक्तीपीठ. हे लुटारू आहे. म्हणजे ब्रिटिशांनी त्या काळामध्ये जे रेल्वेचे रूट केलेले होते ते असं म्हणतात की भारतीयांवर त्यांनी, इतर देशांवर त्यांनी फार उपकार केले. तसं काही नव्हतं साहेब. नागपूरमधनं जे रेल्वे रूट होते ते रेल्वे रूट इथला कॉटन, इथला टिंबर आणि इथला कोळसा त्याच हिशोबाने एक्सपोर्ट करण्यासाठी काढलेले होते. मीटर गेज. या देशाचं असं आहे की या देशामध्ये जन्म घेतलेले हे इंग्रजांचे मुखबर या देशाला लुटण्याचं काम करतायत 2-3 मित्रांसाठी. हरियाणामध्ये मी त्यांचा सायलो, आपण गोडाऊन म्हणतो ना त्याला, सायलोज म्हणतो. सायलोज मोठे 2-3 किलोमीटर, पण त्याच्यामध्ये ऍटमॉस्फिअर कंट्रोल्ड ग्रीन हाऊस वगैरे, म्हणजे 5-10 वर्ष काहीच खराब होणार नाही. म्हणजे या देशातल्या मध्यमवर्गीयाला हे समजायला पाहिजे की एवढा कंट्रोल जर या सगळ्या शेतमालावर त्यांचा आला तर तुमच्या दिवाळीच्या वेळेस तुमची साखर महाग होईल, तुमचा रवा महाग होईल, कारण की ते शॉर्ट करतील, महाग करतील, पैसे कमवतील. आणि जेव्हा शेतकऱ्याचा माल मार्केटमध्ये येईल तेव्हा पुन्हा मार्केटमध्ये सप्लाय वाढवून देतील त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या गोडाऊनमधनं, आणि शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही आणि शेतकरी नाळला जाईल आणि सामान्य माणसाकडनं पैसे लुबाडले जाईल. मी सांगतो, आजचीच न्यूज आहे, GSTचं कलेक्शन 1,73,000 कोटी झालं. 78,000. साहेब, ही पिळवणूक आहे. म्हणजे ज्या देशामध्ये प्रचंड महागाई आहे, गॅस सिलेंडर 1000च्या खाली भेटत नाही, पेट्रोल 100% GST, तिथे सगळ्या 5 टप्प्याचा GST आणि सगळ्याच गोष्टीवर GST आहे. पण यांनी तर म्हटलं होतं की आम्हाला जर अंत्यविधीच्या सामानावर सुद्धा GST आहे. तर या सगळ्या गोष्टीवर GST लावल्यामुळे, जास्तीत जास्त गोष्टींवर GST लावल्यामुळे सामान्य माणसाच्या खिशामधली ही पाकिटमारी आहे. पाकिटमारी हा शब्द इलेक्शन कमिशननी बॅन केलेला आहे, पण मी तरी वापरतो, कारण की पाकिटमारी करता तर पाकिटमारी म्हटलंच पाहिजे. तुम्ही काही कायदा करायला मी ऐकून घेणार आहे का? पाकिटमारी आहे ही. गुरुद्वारा प्रबंध कमिटीचे जे अध्यक्ष आहेत भारतातले, तर त्यांनी असं म्हटलं की आम्ही जवळपास रोज 1 कोटी लोकांना, आमच्या सर्व जेवढे काही गुरुद्वारे आहेत त्याच्यामधून लोकांना छत्र लंगर चालवतो, परंतु आतापर्यंत आम्हाला त्याचा कुठला टॅक्स नव्हता. मात्र आता आम्हाला जे काही सामान विकत घ्यावं लागतं त्याच्यामध्ये आम्हाला GST भरावं लागते. तर त्याच्यावर म्हणजे खाण्यापिण्याच्या वस्तूंवरची GST, आणि हे आताही कमी करायला तयार नाही त्याच्यामध्ये. जेव्हा की यांचं असं म्हणणं होतं त्यावेळेला काँग्रेसने ऑब्जेक्शन घेतलं होतं किंवा सांगितलं होतं मनमोहन सिंगांनी की हे तुम्ही चुकीच्या पद्धतीने करताय, असं करू नका आणि ही सिस्टीम जरा बदला, हे त्यांनी अर्थशास्त्री म्हणून सांगायचा प्रयत्न केला होता. तर यांनी सांगितलं होतं की आम्हाला जर इच्छित आमचा रेव्हेन्यू मिळाला तर आम्ही GSTचे दर कमी करू. आता ह्यांचं टार्गेट आहे 80,000 कोटीचं मंथली,
80,000च्या जागी यांना 1,80,000 कोटी मिळत आहेत ॲव्हरेजली, म्हणजे 1,00,000 कोटी रुपये यांना पर मंथ जास्त मिळत आहेत. तरीही याचे रेट कमी करायला तयार नाहीत किंवा मग पेट्रोलला जीएसटी मध्ये भरायला तयार नाही. असं आहे की आता माणसांनी श्वास घेणे याच्यावरच टॅक्स राहिलेला आहे. त्यामुळे गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे प्रमुख जे बोलतात आहे ते दुर्दैवी यासाठी आहे की जे लोक दान करतात, अन्नदान, पाणीदान, हे आपले तर श्रेष्ठ मानले गेलेलं आहे. भुकेला गेला नाही पाहिजे समोरून, आणि खरंच चांगलं जेवण मिळतं. म्हणजे बऱ्याच वेळा आपण जातो काय प्रसाद, सुंदर सुंदर जेवण असतं एकदम म्हणजे मनापासून आणि मनापासून जीव घालतात ते, आणि जेव घालतात. आणि आणि ती सेवा करणारा 24 कोणता तास मोठा, 24 तास लंगर चालू आणि असतो. त्या सेवा करणारा किती मोठा माणूस असेल आपल्याला सांगता येत नाही. इतकं ते सेवाभावी पद्धतीने चालणाऱ्या कामावर हे लोक जर टॅक्स लावत असेल तर हे लोक किती धार्मिक आहे, किंवा हे लोक धर्माचा राजकीय वापर करतात, स्वतःसाठी वापर करतात, याच्यातलं अंतर सामान्य माणसांनी समजायला पाहिजे. हा याच्यातला मूळ प्रश्न आहे. आज धर्माच्या नावावर या देशामधल्या सामान्य जनतेला नाळल्या जात आहे. साहेब, भूमध्य समुद्रापासून पाकिस्तान आपल्या इंडियाच्या बॉर्डरपर्यंत एकच धर्म आहे, पण धर्मांधता असल्यामुळे एखादंही तिथलं राष्ट्र म्हणून राहिलं नाही. आणि भारत हा धर्मनिरपेक्ष आहे. हा या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला नागरिकाची उपमा देतो, नागरिकाचे अधिकार देतो, आणि वैज्ञानिक विचारसरणीच्या आधारावर आपण 70 वर्षामध्ये एवढ्या संस्था उभ्या केल्या म्हणून आपण जागतिक महासत्ता बनण्याच्या याच्यावर आलेलो होतो 2014 पर्यंत. आपण या गोष्टीतला फरक, अंतर जे आहे, या सामान्य लोकांनी समजलं पाहिजे की जवाहरलाल नेहरू का सायंटिफिक टेम्परामेंटची गोष्ट करत होते. यांनी रिसर्च अँड डेव्हलपमेंटवरचा खर्च 1% वरून GDPच्या 0.6 पर्यंत आणला. इतकं यांनी कमी केलं. म्हणजे यांना विज्ञानाशी काही देणं घेणं नाही आहे. आणि वैज्ञानिक विचारसरणी नसती तर मग हे जेवढे धर्मगुरू आहे, आत्ताच एक कुठले तरी गुरु आहे, ते हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. ते लोकांना सांगतात इथे पान लावा बेलाचं, इकडे हे करा, तिकडे ते करा, तुम्हाला कुठली बिमारी होणार नाही. तो पोरगा पास होत नसेल तर पिंडीला, आणि त्याचा पोरगा 8वीत नापास झालेला आहे. तर हे या देशामध्ये संतांची व्याख्या जी आहे, संत येता घरी तोची दिवाळी, दसरा वगैरे वगैरे, तर हे तुकाराम महाराज, गाडगे महाराज, आणि हे असे कार्यक्रम तुकाराम महाराज, गाडगे महाराजांची जन्मभूमी, कर्मभूमी तिथे होतात आणि ते म्हणजे खासदार करतात. खासदार करतात ते. म्हणजे या देशामध्ये आणि त्याच खासदाराला आता एवढ्या सगळ्यांचा विरोध असूनही तिकीट मिळतं. तर या देशात याचा विचार लोकांनी करायला पाहिजे की पार्टीने करायला पाहिजे? आता तेच सांगायचं की जनता जी आहे, या देशाच्या जनतेच्या सत्सद बुद्धीवर माझा प्रचंड विश्वास आहे. हा देश जेव्हा स्वतंत्र झाला त्यावेळेस या देशामध्ये धार्मिकच्या आधारावर या देशाचं विभाजन झालं होतं. त्यावेळेस या देशातल्या लोकांनी 16% लिटरसी होती फक्त. शैक्षणिक अर्हता या देशाची 16% होती. तरी पण या देशातल्या लोकांनी जनसंघ सारखा, जो ह्या विचारधारेवर आधारित होता, म्हणजे बीजेपीचा पूर्वश्रमीचा पक्ष, त्याला फक्त 0.3% मध्ये होते. म्हणजे किती जागरूक होते लोक. भळबळती जखम होती, नवीन जखम होती. आत्ताचे लोक शिकलेले आहेत, नासामध्ये जातात, इथून लोक वेगवेगळ्या देशामध्ये जातात. इथून आपण इतके मोठे शास्त्रज्ञ दिले, मोठे लोक दिले. त्या देशामध्ये असं व्हावं म्हणजे पुढच्या पिढीचं काय होईल? बेरोजगारी इतकी वाढलेली आहे. पोरेसाहेब, त्या दिवशी आम्ही वोटर लिस्ट आल्या, मग आम्ही ते बायफर्केट केलं, एज वाईज काढलं. अजून 5 वर्ष जर हे सरकार आले आणि नोकऱ्या नाही काढल्या तर लग्न होणार नाही साहेब समाजामध्ये. आजच त्याची परिस्थिती. मुलं मुली लग्न करू शकणार नाही, कारण की त्यांच्याजवळ उत्पन्नाची साधनं नाही आहे. आणि राहुल गांधींनी ज्या गॅरंटीज दिल्या त्या बघा तुम्ही कशा आहेत. त्यातलं अंतर जे आहे ते जनता लक्षात घेईल. या जनतेचं कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस जे आहे, एक सामूहिक हुशारी पण जे आहे, त्याच्यावर माझा आजही विश्वास आहे. त्यांची दिशाभूल केली गेली. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा पाप जर कोणी केलं असेल तर ते मीडियाने केलं आहे. अतुलजी, तुम्हाला असं वाटत नाही का मीडिया, मी तुम्हाला एक सांगतो, एक पेपरचा मालक म्हणून तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही बघितलं असेल की या नागपूर अधिवेशनामध्ये मी तिथे गॅलरीमधून मी आवाज केला. मी का करू शकलो तुम्ही एक समजून घ्या. कारण कसं आहे की मी मालक आहे, माझा कोणी मालक नाही. बरोबर. त्या गॅलरीमध्ये असणारी पोरं ही सगळी नोकरदार होती. त्यांना असं वाटतं की आपण इथं जर काही केलं तर आपला संपादक काय म्हणेल, आपला मालक काय म्हणेल, मॅनेजमेंट काहीतरी म्हणेल. ही एक भीती आहे, एक लक्षात घ्या. आणि तशाच पद्धतीने अनेक पत्रकार लिहितात, परंतु त्यांनी लिहिले जर संपादकांनी रिजेक्ट केलं, कारण काय की त्याला मालकाने सांगितले बाबा यांच्या विरोधात नाही लिहायचं, भाजपच्या विरोधात, तो काय करणार आहे? एक लक्षात घ्या, हे जे आपण म्हणतो ना की मीडिया, शेवटी मीडियामध्ये माझ्यासारखे मालक संपादक
आणि रिपोर्टर, मी रिपोर्टर सुद्धा आहे, मला हातामध्ये बूम घेऊन रिपोर्टिंग करायला सुद्धा काही लाज वाटत नाही. कित्येकदा मी दिल्लीला या वेळेला गेलो होतो, तिथं 144 कलम लागू करून गेलो होतो ईव्हीएमच्या विरोधामध्ये. मी तिथं होतो, मी हातामध्ये बूम घेतला आणि तिथं रिपोर्टिंग केलं, सगळ्या शेतकऱ्यांना म्हणून, पोलिसांना म्हणत होतो. कसं आहे माहितीये का की लोक आहेत, परंतु आज प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का की जर समजा ईडी आणि ह्याचे हे दाखवून जर प्रत्येक, आता किती लोक असे आहेत की प्रत्येक पेपरचा मालक याचे 2-3 उद्योग आहेतच असतात, त्याच्यामुळे त्याला असं वाटतं बाबा कुठं फालतू फंदा घेता. शेवटी सत्तेसोबत राहणं हे प्रत्येक मालकाला गरज असते. एखादे आमच्यासारखे मूर्ख अपवाद असतात ते सोडून द्या, परंतु एकंदरीत तशी आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की मीडियाला शेवटी मीडिया कोण आहे, शेवटी रिपोर्टरच आहेत ना, दे कम इन दी फील्ड. साहेब, आपण बहुआयामी व्यक्तिमत्व आहात, परखडपणे आपण सगळ्या गोष्टी म्हणतो, पण मला आपल्या माध्यमातून जनतेला सांगायचं आहे, जॉर्ज ऑरिवेलचा पिक्चर आहे 1984. त्या जॉर्ज ऑरिवेलचा पिक्चर सगळ्यांनी बघावा. पहिले विरोधी पक्ष, मग आपल्या पक्षातले विरोधक आणि नंतर सामान्य माणूस. प्रेम करायची सुद्धा परवानगी नसते आणि हा युट्यूबवर हा फुकटमध्ये अवेलेबल आहे. जरूर बघू. एक तानाशाह काय, बिग ब्रदर इज वॉचिंग यू. आता टेक्नॉलॉजी इतकी जास्त, स्टॅलिनला पाहून तो बनवला होता. स्टॅलिननी ज्या पद्धतीने, म्हणजे हिटलरने काहीच लोक मारले नाही, स्टॅलिननी तर इतका अत्याचार केला की पोलिश लोक जे होते त्यांच्यात चरबीची साबण आणि ती एकच साबण मार्केटमध्ये अवेलेबल होती. इतका क्रूर होता स्टॅलिन, इतका क्रूर होता. तर त्याच बघून 1984 मध्ये जर ही हुकुमशाही अशीच राहिली तर कसं होईल याचं ते चित्रण आहे. ते लोकांनी आणि तरुण पिढीने विशेषतः बघावं, कारण की हा देश महासत्ता होईल तर आजचा तरुणच करेल. साहेब, आज देशामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रचंडची हे आहे, असंतोष आहे. ज्या मोदींनी असं म्हटलं होतं की 2017ला म्हटलं होतं की आम्ही अगले 5 साल में म्हणजे 2022 पर्यंत आम्ही म्हणजे लागत से दुगना कर देंगे, तर मला असं वाटतं की त्यांनी ते सत्य बोलले होते. त्यांनी लागत से दुगना बोलले, पुढचं नव्हते बोलले. ते लागत से दुगना म्हणजे लागत से दुगना खर्चा कर देंगे असं त्यांना म्हणायचं होतं. कारण आता शेतकरी तसं बोलायला लागले, तर आम्ही सुद्धा पाहतो, आमचा तर पेपर शेतकऱ्यांचाच आहे. लागत से दुगना खर्चा झाला, मात्र जे भाव होते ते निम्मे झाले. म्हणजे आज शेतकरी 4 पटीने मागे गेला आणि त्याचा परिणाम हा झालाय की शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड प्रमाणात वाढल्या. मी इथे हे बोलायचा मुद्दाम सांगतो की मला ते दिवस आठवतात, 2007ला मला ह्या देशाच्या पंतप्रधान मनमोहन सिंगांनी दिल्लीला बोलावलं होतं. मी एक सामान्य पत्रकार संपादक समजा, एक छोटा वर्तमानपत्र समजा भारताच्या तुलनेत. तर कारण का 2001 ते 2007 पर्यंत सातत्याने महाराष्ट्रात होणाऱ्या प्रत्येक शेतकरी आत्महत्यांचं बातमी देशोन्नती देत होती. मग त्याची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयातून मला फोन आला, तिथं बोलावलं गेलं. 40 मिनिटाची माझी वेट ठरली होती. 40 मिनिटाची ऐवजी ती 2 तास 40 मिनिट वेट चालली आणि त्याच्यानंतर सगळं समजून घेतल्यानंतर पंतप्रधानांनी 15 दिवसामध्ये 72,000 कोटीची कर्जमाफी. आता आपण याला उलट विचार करू की पोरे साहेब सतत लिहित आहेत, तर पंतप्रधानांच्या कार्यालयातून म्हणजे मोदींच्या कार्यालयातून तुम्हाला फोन येईल का? नाही, ईडी येईल माझ्याकडे. ईडीच्या कार्यालयातून फोन येईल, तुमचा हा पेपर कसा संपवला पाहिजे किंवा अदानींनी कसा तो टेकओव्हर केला पाहिजे याचा प्रयत्न होईल. आणि तरी तुम्ही ऐकले नाही तर तुम्हाला सरळ जेलमध्ये पाठवण्याचा पण कार्यक्रम जो आहे तो होऊ शकतो. हे अंतर म्हणजे तुम्ही फार स्पष्टपणे सांगितलं, म्हणजे अतिशय स्पष्टपणे सांगितलं की काय आहे हे, की इथे मनमोहन सिंग येतात, त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं की इतकं. त्यांनी दौरा केला, माझं सगळं सांगितल्यानंतर दौरा केला त्यांनी. आमचे विजय औंध्याजी त्यांच्या सोबत होते. 2 वर्षाची कर्जमाफी ओपन होती ती. तेवढंच नाही केलं त्यांनी, त्याच्यानंतर त्यांनी जी केलेली महत्वाची गोष्ट ती आहे की मी जेव्हा हे सांगितलं की शेतकरी हा फक्त शेतामध्ये होणाऱ्या तोट्यामुळे होतो आणि का होतो, त्याचे इनपुट कॉस्ट वाढून गेलेली आहे जी पूर्वी त्याला नव्हती. हा शेतकरी तो शेतकरी आहे की जो 1960-62 पर्यंत बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी होता. तो बँकेत डिपॉझिट ठेवणारा शेतकरी, तुम्ही त्याला सांगितलं की आता हरित क्रांती करा, तो तुमच्या मान्यावर गेला, हरित क्रांती केली आणि त्याला जवळपास 7-8 गोष्टीमध्ये मग पैसे टाकावे लागले. बरोबर. पहिलं तो 0 बजेटमध्ये करत होता. बियाणं खर्च, शेणखत खर्च, मजुरांना काहींमध्ये मजुरी देत होता, कॅशमध्ये देत नव्हता. आणि त्याच्यानंतर आता त्याचे 7-8 हेड वाढायचा प्रकार पण होता. 7-8 हेड वाढले त्याचे. अशामुळे त्याचे हे वाढत नाहीत. आणि यू आर रिस्पॉन्सिबल, युअर गव्हर्नमेंट इज रिस्पॉन्सिबल, हे मी तिथे अगदी छाती ठोकपणे सांगितलं. त्याच्यावर त्यांनी ते मान्य केलं. मी म्हणे बघायला येतो. दौरा मारला याच्यामध्ये आणि 72,000 कोटीची. एवढंच नाही तर मी जेव्हा त्यांना सांगितलं की त्यांना भाव मिळत नाहीत, 2008 मध्ये 40% ते 80% MSP मध्ये वाढ करून दिली होती.
140 ते 160% वाढ झालेली आहे 2004 ते 2014. हा, ते आणि लक्षात. त्याच्यावर यांनी कांगावा केला की महागाई वाढली. हा पण मी तुम्हाला सांगतो की आताही राहुल गांधींनी हाच विचार केला. आमचं जेव्हा सरकार आलं तेव्हा आम्ही 19,000 कोटीची शांतपणे कर्जमाफी केली. महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं सरकार होतं. सातबाऱ्यावरनं पैसे उडून गेले. आता सुद्धा गॅरंटीमध्ये राहुलजींनी हे म्हटलेलं आहे आणि राहुलजी कुठली गोष्ट होत असेल तरच करतात. ही इज अगेन अ डिफरंट काइंड ऑफ अ पर्सन. येस, जे होऊ शकतं तेच बोलतात ते. त्याच्यामध्ये एक आयोग, लोन वेवर कमिशन जे आहे ते नेमण्यात येईल आणि सातत्यानं त्याचा रिव्ह्यू करून शेतकऱ्याचं उत्पन्न कसं वाढवता येईल, तो जर कर्जात बुडला असेल तर त्याला त्या कर्जातून मुक्त कसं करता येईल, याची परमनंट व्यवस्था जी आहे ती काँग्रेसचं सरकार म्हणजे युपीएचं सरकार आलं तर इंडिया आघाडीचं, तर ते करण्याची पण त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तर हा एक अंतर आहे की बा जुमलेबाजी आणि व्यवस्थितरित्या एखाद्या गोष्टीचं असेसमेंट करून गॅरंटी देणे आणि ती प्रत्यक्षात आणणे याच्यातलं अंतर आहे. माझं आपल्या मार्फत विनंती आहे की कर्नाटकमध्ये जे बोलले ते केलं, तेलंगणामध्ये जे बोललं त्यांनी तर पहिल्या दिवशी 6 गॅरंटीवर सही केल्या. कर्नाटकमध्ये 1,62,00,000 कुटुंब आहेत, त्यापैकी 1,50,00,000 कुटुंबाला इलेक्ट्रिकचं बिल येत नाही. महिला फ्रीमध्ये फिरतात. गिग वर्कर्ससाठी सामाजिक सुरक्षा, कामाचे तास, ह्या सगळ्या सोयी सुविधा ज्या आहे त्या दिलेल्या आहे. लोकांच्या महिलांच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये महिन्याची जात आहे. तिथे तुमचं राज्य आलं म्हणून तुम्ही हे करताय. आता महाराष्ट्रामध्ये काय तुम्हाला वाटतं, तुमचं राज्य येईल की भारतामध्ये काय परिस्थिती राहील एकंदरीत? आमचा प्रयत्न तोच आहे. आमचा असा आहे की सरकार आणणे. आता हे काय आम्ही काही मोदी नाही आहे किंवा देवेंद्र फडणवीस नाही आहे की तोडफोड करणार. ईव्हीएमचा घोळ करू. आमचं म्हणणं असं आहे की आम्ही जनतेपुढे आमचा मुद्दा मांडतो आहे. ईव्हीएमचा प्रश्न तुम्ही का उचलत नाही? तुम्हाला असं वाटत नाही का की सध्या एक लक्षात घ्या, 2014ला आपणच म्हटलं सुरुवातीला की वन साइडेड वातावरण होतं, यांनी तसं तयार केलं होतं, नॅरेटिव्ह तयार केला होता. लोकांना असं वाटायला लागले की काँग्रेस फार भ्रष्टाचारी पार्टी यायला काढलं पाहिजे म्हणून हे आले. 2019 मध्ये 5 वर्षामध्ये पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. जीएसटी, नोटबंदी वगैरे जे होतं ते सर्व आलं. लोक नाराज झाले, व्यापारी नाराज झाले. तरी पण 2019 मध्ये 283 वरून हे 303 झाले आणि आता हे म्हणतात 400 पार. याच्यातलं गणित काय वाटतं तुम्हाला? आणि आता याच्यात गणित तर काही ना काही तर आहेच, कारण की लपवतात हे. यांना 8 महिने झाले 28 प्रिन्सिपल अपोजिशन पार्टीज, महत्वाचे विरोधी पक्ष, त्यात काँग्रेस आहे, इलेक्शन कमिशनला वेळ मागताय आणि इलेक्शन कमिशन वेळ देत नाही. काय म्हणतो आम्ही की ठीक आहे, ईव्हीएम नाही रद्द करायची हरकत नाही, तुम्ही व्हीव्हीपॅट जी आहे त्यातनं जी वोटर स्लिप बाहेर पडू द्या, त्याला बघू द्या आणि तो डब्यामध्ये टाकेल. काल निर्णय दिला, नोटीस दिलाय की इलेक्शन कमिशनला. आता याच्यामधल्या चोरी का होते असं आपल्याला का वाटतं? मी तर पुराव्यानिशी बोलणारा माणूस आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी जे BL, त्याच्या 4 डायरेक्टर बीजेपीचे का ईव्हीएम बनवतात? गरज काय? तुम्ही या देशामध्ये डेमोक्रेसी आहे आणि बेसिक स्ट्रक्चर म्हणजे मूळ संरचना जी आहे कॉन्स्टिट्यूशनची, ती काय म्हणते की बहुमताचा निर्णय मान्य झाला पाहिजे आणि हे लोकशाही, आणि ही लोकशाही म्हणजे मूळ एका माणसाने जरी अविश्वास व्यक्त केला, इथं तर करोडो लोक करतायत. नाही, ऐका ना तुम्ही. तर इलेक्शन कमिशन मधनं एक सदस्य जो आहे इलेक्शन कमिशनच्या निवड समितीचा, तो असतो चीफ जस्टिस ऑफ इंडिया, मुख्य न्यायाधीश, सरन्यायाधीश ज्याला आपण. बरोबर. त्यांना काढून टाकलं. आणि त्या 3 पैकी यांचा एक ज्युनियर मंत्री राहील. हा ज्युनियर मंत्री हार नाही घालू दे त्यांना. तर राजनाथ सिंगचा आणि नड्डाचे हाल पाहिले आपण, त्यांच्या गळ्यातले हार काढून घेतात. काय बोलणार आहे कोणी? त्यामुळे आता इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया नाही, इलेक्शन कमिशन ऑफ भाजप झालेलं आहे. इलेक्ट्रॉल बॉन्डच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं, इलेक्शनच्या संदर्भामध्ये आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये ईडी जे आहे ते इलेक्शन डिपार्टमेंट झालं आहे. ते ऍक्च्युअली त्यांचे हे आहे, गठबंधनचा हिस्सा आहे, ते त्यांच्या अलायन्स मधले आहेत तिघही. आता त्यांनी मान्य करून टाकायला पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींवर सर्व पक्षांनी एकत्रित येऊन हल्लाबोल करायला पाहिजे. तसं होताना दिसत नाही. असं आहे की आपण लोकशाही म्हणून, एक प्रगल्भ लोकशाही म्हणून जगामध्ये आपलं नाव मिळवलेलं आहे. या देशातल्या जनतेची ती आता जबाबदारी आहे. विरोधी पक्षांनी सगळ्या गोष्टी ह्या जनतेच्या लक्षात आणून दिलेल्या आहे. आम्ही सातत्यानं हे बोलतोय, ही लोकशाही टिकवणं ही या देशाच्या प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, कारण की त्याच्यातच त्याचा फायदा नुकसान आहे. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेस जनता जी आहे ती कुठल्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता स्वतःच याची निगराणी करणार आहे आणि स्वतःच जाऊन जे आहे ईव्हीएमचं बटन दाबताना ते बघणार आहे की खरंच हे आहे का. त्यांनी तो 7 सेकंदाचा वेळ पण वाढवून मागितलेला आहे. काही लोकांना मोतीबिंदू असतो, काही लोकांचं अनेक प्रॉब्लेम, आणि तो लाईट चालू बंद होतो, ग्लास जो आहे तो काळा केलेला आहे. तर ह्या सगळ्या चोरी जी आहे यांच्या, याच्यामुळे हा आपला चोर के दाढी में तिनका असं म्हणायचं तुम्हाला? डाऊट, चोर के दाढी में तिनका. त्यामुळे हा डाऊट पक्का होतो. लोकांना गडबड दिसली, लोक ते ईव्हीएम तिथेच फेकतील. बघा तुम्ही यावेळेस काय होतं यावेळेस. त्यामुळे इलेक्शन कमिशन असेल, ईडीचे अधिकारी असतील, इन्कम टॅक्सचे अधिकारी असतील, या सगळ्या अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तेलंगणामध्ये
इथल्या स्टेट इंटेलिजन्सच्या आयजीनी ज्या पद्धतीनं पैसे गाडीतून फिरवले VRSचे, त्या सगळे सापडले आता, आणि ते सगळे आता कायद्यासमोर उभे राहतील. आम्ही स्वतःहून काय करणार नाही. त्यांनी हे केलेलं सिद्ध झालं की ते गेले. त्यामुळे सगळ्या अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा, तुम्ही कितीही गडबडी केल्या तरी हे सरकार जाणार, आणि हे सरकार गेल्यानंतर जे जे लोक असंवैधानिक वागतील, जे जे लोक BJP निवडून आली पाहिजे म्हणून निवडणुकीमध्ये गडबड करतील, लोक म्हणजे अधिकारी ED, इन्कम टॅक्स, CBI, पहिलेच बोललो ना मी, ह्यांचे जे अधिकारी आहे, पोलीस अधिकारी आहे, हे करतील. त्यांनी मग त्याच्यासाठी तयार राहावं की त्यांच्यावर कारवाई ही 100% करणार. हे राहुलजी बोलले, मी फक्त ते आता रिपीट करतोय. मित्रांनो, अतिशय मनमोकळी मुलाखत अशी झालेली आहे. अतिशय मनमोकळेपणाने आपल्याला त्यांनी सर्व आपल्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आणि मला असं वाटतं की राष्ट्रीय प्रवक्ता हा काही तसाच नियुक्त केला जात नाही एका राष्ट्रीय पार्टीतर्फे. त्यामुळे अतुलजींना आपण धन्यवाद देऊया की त्यांनी खूप चांगले प्रश्न आमच्या वाचकांच्या मनातले आम्ही विचारले आणि त्याची उत्तर त्यांनी दिली. आपलं अनेक स्वागत. भेटूया.